भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपलाय। लोकसभेमधला त्यांचा पराभवाच्या नंतर त्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय। विधान परिषदेसाठी भाजपने 5 जणांची नावे जाहीर केली आहेत। यामध्ये पंकजा मुंडे, डॉक्टर परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवरती आता संधी दिली जाते। भाजपमध्ये विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छुक होते, परंतु या 5 जणांनी आता बाजी मारली आहे। तर भाजपकडून उमेदवार नेमके कोण कोण आहेत आपण बघूया। भाजपची ही विधान परिषदेची यादी आपण बघतोय। पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर। तर उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर सदाभाऊ खोत यांनी काय म्हटलंय बघूयात। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय अमित साहेब, त्याचबरोबर आदरणीय लड्डा साहेब आणि राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आज खऱ्या अर्थानं कृषी दिन आहे आणि या कृषी दिना दिवशी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला खऱ्या अर्थानं संधी मिळाली।